मित्रांनो नमस्कार। आता आपण जुन्नर तालुक्यातील नाणे घाटामध्ये आहोत आणि तुम्ही पाहू शकताय हा नाणे घाटाचा प्राचीन व्यापारी मार्ग। सातवाहन सम्राज्ञी राणी नागनाकेने या नाणे घाटाची निर्मिती केली। ही जी खिंड तुम्हाला दिसते ही हाताने फोडलेला हा डोंगर असून कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गावरील या नाणे घाटाची निर्मिती झालेली आणि महाराष्ट्राचा आद्य राजघराणं असलेलं सातवाहन 2100 वर्षांपूर्वी या घाटाची निर्मिती करण्यात आली। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक लेणी कोरण्यात आली आणि ह्या लेणीमध्ये धम्मलिपीतील शिलालेख कोरून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास, त्याचप्रमाणे आपला जो मराठी भाषेचा उगम आहे, मराठी भाषेतील अनेक शब्द आपल्याला त्या ठिकाणी वाचता येतात अशी ती लेणी या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे काही पाण्याच्या टाक्या कातळात कोरलेल्या जागोजागी त्यावेळेस कोरलेल्या आहेत। कल्याण ते सोपारा या प्राचीन व्यापारी मार्गावर येताना कोकण आणि देशाला जोडणारा मुख्य मार्ग म्हणून या नाणे घाटाची ओळख होती। 2000 वर्षांपूर्वी खालचा जो परिसर दिसतोय तो पूर्ण कोकणाचा परिसर असून मुरबाड तालुका ठाणे जिल्हा आहे आणि त्याचप्रमाणे हा पुणे जिल्हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तर वरती देशावरती प्रमुख दक्षिणापथ म्हणून ज्याला ओळखलं जायचं तर तो म्हणजेच हा नाणेघाट कल्याणच्या मार्गे मुरबाड मार्गे ह्या नाणेघाटावरती त्या काळात व्यापार चालायचा। आपले खूप खूप धन्यवाद।